सिंपती नाही, पण राजकारण इतक्या खालच्या दर्जाला जाईल हे मात्र पटत नव्हतं. पण आता भाजपने ते सिद्ध करून दाखवलंय की राजकारण आता कुठच्याही पातळीवर जाऊ शकतं. सहानुभूतीचं राजकारण केलं जातंय का, इथून पुढे सुद्धा केलं जाईल का? विशेषतः पार्थ पवार यांचं नाव ज्या घोटाळ्यात आहे त्यापासून त्यांना वाचवण्याकरता ही सहानुभूतीचं कार्ड खेळलं जाईल का, आणि सुनेत्रा पवारांकडनं काय अपेक्षा? कुठल्याही न्यायात कुठलंही सहानुभूतीचं कार्ड चालत नाही. जर जे त्यांनी गुन्हे केलेत, आधी एक खोटी कंपनी बनवणं, त्या खोट्या कंपनीचे सगळे व्यवहार बदलणं, त्या व्यवहारातनं एलओआय मिळवणं, एलओआय मधनं स्टॅम्प ड्युटी वेवर घेणं, स्टॅम्प ड्युटी वेवर नंतर अमुक करणं, हा सगळा प्रकार जो झालाय तो कोणी त्याच्यातनं वाचणं पार्थ पवारांना शक्य नाही. आणि जसं मी सांगितलं, हे जे डॉक्युमेंट आहेत ही सगळी पेपरवर आहेत, त्यामुळे सहानुभूतीने या सगळ्या गोष्टी मिटणार नाहीत. पण आत्ताच्या घटकेला सहानुभूतीची लाट जी राष्ट्रवादीकडे गेली असती ती झेडपी इलेक्शनमध्ये जाऊ नये म्हणून घाईघाईत हा शपथविधी करून घेतला, हे याच्यातनं स्पष्ट दिसतंय. कारण कुठेतरी ह्या मंडळीने त्याच्यातले जे नावाजलेले आहेत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे एका पायावर भाजपमध्ये कधीही जायला तयार आहेत, आणि म्हणून त्यांनी राष्ट्रवादी संपवण्याचा हे केलंय का? संपली तर आनंदच आहे, पण त्याच्यात ती आता संपवण्याचा घाट घातलाय का असा प्रश्न प्रत्येकाला पडत असेल, आणि तो मलाही पडलाय. यापूर्वी अजित पवार होते, आता अजित पवारांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आहेत. अजित पवारांकडे तुम्ही मागणी केलेली होती की पार्थ पवारांच्या या घोटाळ्यासंदर्भात त्यांनी ठाम भूमिका द्यावी, स्पष्टता द्यावी. सुरुवातीला त्यांनी वक्तव्य बदललेली होती. आता सुनेत्रा पवारांकडे देखील तुम्ही जाणार का? त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा व्यक्त कराल? कारण त्यांच्याही मुलासंदर्भातच असणारा हा घोटाळा. नाही, आता मी कोणाकडेही जाणार नाही. कारण आता फक्त मला असं वाटतं, जर खारगे समितीचा अहवाल आला, या समित्या बनवणं खरं तर बंद केलं पाहिजे महाराष्ट्रात. ह्या समित्या कुठचाही कोणाच्या धमकच नाहीये खरा अहवाल सादर करायची. आणि जर हा खारगे समितीचा अहवाल पुन्हा असाच थातुरमातुर निघाला तर फक्त न्यायालयात न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण करू शकतो. म्हणून मी न्यायालयात जाईन आणि लढा जो मला द्यायचा आहे तो देईन. पण आत्ताच्या घटकेला सुनेत्रा पवारांना कुठल्याही प्रकारे भेटायची किंवा कशाची माझी इच्छा नाही. नाही, आता बावनकुळेंनीच जी जाहीर केलेली होती, मुख्यमंत्री आणि बावनकुळे यांच्याकडनंच खारगे समिती ही जाहीर झाली होती आणि ही चौकशी करणार होती. आता चौकशीचा अहवाल जर पार्थला खरंच क्लीन चिट मिळाली येत्या मंगळवारी किंवा बुधवारी, जेव्हा पण तो अहवाल रिलीज होईल तेव्हा, तर मात्र त्यांच्याकडे जाऊन उपयोग नाही. मग फक्त न्यायालयात मी जाणार. हा अहवाल सादर व्हायला मुदतवाढ केली गेली होती. 8 दिवसांची मुदतवाढ मिळते आहे. मुदतवाढीवर मुदतवाढ केली जाईल का? त्या संदर्भात काही तुम्ही भूमिका घेणार? नाही, आता 3 महिने त्यांना सतत मुदतवाढ मिळाली. या ना त्या कारणाने